घर गृहस्थीमध्ये आपण फसलेलो असतो. मग हे काम झाले नाही, याने माझं ऐकलं नाही, अशा प्रकारची चिंता असते. परंतु जो भक्त सदैव भगवंतांचे भजन करतो, त्यांच्या जवळ आपण जाऊन बसलं पाहिजे. तेव्हा असा व्यक्ती आपला दावानल शीतल म्हणजे शांत करतो. म्हणून एक सुंदर असा श्लोक आहे, चंदनम शीतलम लोके चंदनापि चंद्रमा. चंद्र चंद्रमा चंदनामध्ये शीतलम साधू संगती. चंदन हे या ठिकाणी भौतिक जगामध्ये शीतल आहे, त्याच्यापेक्षाही चंद्र आहे. आणि चंद्र आणि चंदनामध्ये साधू संगती ही सगळ्यात या ठिकाणी शीतलता प्रदान करणारी आहे. म्हणून आपण भक्तांचा संग केला पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे तो श्रीमद भागवतमच्या 4:7-35 मध्ये सांगितले आहे की आपले मन हे हत्तीच्या समान आहे आणि हे भौतिक जगत कसं आहे, हे दावाग्नी समान आहे. असा हे मनरूपी हत्ती जंगलातून पळत असताना, या अग्नीतून चालताना जर त्याला गंगा नदीची शीतल धारा प्राप्त झाली तर त्यामध्ये तो डुबकी मारतो आणि बाहेर निघत नाही. तसं आपण या भौतिक संसारामध्ये आहेत आणि आपल्याला गुरु साधू शास्त्राच्या माध्यमातून हे या ठिकाणी आध्यात्मिक गंगा नदी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपण जर हिच्यामध्ये डुबकी मारली तर आपल्याला जे काही प्राप्त होईल ती शीतलता राहील आणि आपण मग त्या ठिकाणी या दावानलामध्ये पुन्हा प्रवेश करत नाही. म्हणून आता पुढचा प्रश्न आहे, सुखी कोण आहे? जो केवळ भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण करतो आणि प्रचार करतो, तो या भौतिक सृष्टीमध्ये या ठिकाणी सर्वात सुखी. चैतन्य महाप्रभू यांनी काय सांगितलं आहे की दावाग्नीला, या भौतिक संसारच्या दावाग्नीला केवळ एक मात्र हरे कृष्ण महामंत्र हा शांत करू शकतो. तेव्हा कलियुगातील दुःखापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचे संकीर्तन व जपा करणे, हा असे बृहद नारायण पुराण मध्ये सांगितले आहे. तर आता मग आपण दावाग्नी म्हणजे काय, तर या भौतिक संसारात जे द्वंद्व आहेत ना, जन्म मृत्यू, भूक तहान, मान अपमान, थंडी गर्मी, या द्वंद्वाच्या अनुभवाला दावाग्नी म्हणतात. करण्याच्या मध्ये आपण लिटरली जळत असतो. मात्र माणूस याच्यामध्ये काय करतो, एक शरीर घेतो, सोडतो, मरतो, पुन्हा शरीर घेतो, जन्म मृत्यूचं चक्र या ठिकाणी चालत असतं. त्याचे सगळे स्वजन गमवतो, देह नष्ट होतो, जीव आत्मा चिंतन मध्ये राहतो. हा याला म्हणतात महादावाग्नी. तेव्हा दावाग्नी आणि महादावाग्नीचा फरक आपल्याला या ठिकाणी सांगितला आहे. जर आपण कृष्ण स्मरण आणि कृष्ण कीर्तन केले नाही तर आपण भगवंतांची शरणागती घेत नाही आणि परिणाम काय होतो, तर जन्म मृत्यूचे चक्र आपले थांबत नाही. म्हणून मनुष्य जन्माचे हे सर्वात मोठे कर्तव्य की आपले जन्म मृत्यूचे चक्र या ठिकाणी थांबवले पाहिजे. आणि आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला जर हे थांबायचे असेल तर भगवान श्रीकृष्ण हेच एक वेळ मुक्तिप्रदाता आहे, लक्षात ठेवा. त्यांचं स्मरण आणि कृष्ण कीर्तन करावे लागेल. आता भक्त हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती. आपण बघतो एखाद्या राजकारणी किंवा मोठी व्यक्ती असली, आपण त्याच्याशी नातं सांगतो, आपण त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपल्याला भक्ती करायची असते ना, त्यावेळी आपल्या मनामध्ये हा ठाम विश्वास असला पाहिजे की जो वरिष्ठ भक्त आहेत त्यांचे ते सगळ्यात वरिष्ठ आहेत. सगळ्यात मोठ्या व्यक्ती आपल्यासाठी हे भक्त असतात, कारण या भक्तांच्या हृदयामध्ये या ठिकाणी भगवंत असतात. आणि भगवंत कोणाच्या अधीन आहेत, तर भक्तांच्या अधीन आहे. म्हणून आपण आपल्या स्वबळावर या ठिकाणी भगवंतांना प्रसन्न करू शकत नाही जोपर्यंत भक्तांची आपण संगती करत नाही. आणि भक्त देखील आपल्याला प्रसन्न, आपल्या कार्याने विनीत भावाने सेवेने प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत भगवंत प्रसन्न होत नाहीत. म्हणूनच काय म्हटलंय की यस्य प्रसादा भगवत प्रसादो यस्य प्रसादा न गती कुतुरपी. म्हणून या भक्तांपेक्षा या पृथ्वीवर कोणीही मोठं नाही आणि हे भक्त या पृथ्वीचे शृंगार आहेत.
सर्वात मोठे या ठिकाणी व्यक्ती आहेत, महत्वपूर्ण व्यक्ती आहे, हा भाव आपण जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. आता पुढचा मुद्दा श्रीमद भागवत 7:14-3 मध्ये नारद मुनी सांगतात की ग्रहस्थाने वैष्णवांच्या समाजामध्ये भगवान श्री हरी यांच्या अवताराची कथा वारंवार श्रवण केली पाहिजे. आपण एकदा श्रवण केली की म्हणतो बाद झालं, परंतु चैतन्य महाप्रभूंनी गदाधर पंडितांकडून प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज यांची कथा 100 वेळा या ठिकाणी श्रवण केली. याच्यावरून आपण सांगितलं समजलं पाहिजे की आपण भगवंतांची कथा ही वारंवार या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे त्याचा परिणाम काय होतो? वारंवार कथा श्रवण केल्याने ही कथा हृदयामध्ये स्थिर होते आणि मग बाहेर निघत नाही. तेव्हा ह्या व्यक्तीला माझे दुःख मिटावे असे जर वाटत असेल, भगवंतांच्या चरण कमलाचा आश्रय घ्यावा असे वाटत असेल, तर हे प्रमुख कर्तव्य आहे की आपण वरिष्ठ भक्तांची उपासना सेवा करावी आणि वारंवार भागवत कथामृत श्रवण करावे. म्हणजेच भागवंतांच्या भगवान श्रीकृष्णांच्या श्रीराम, वराह, नरसिंह भगवान, परशुराम इत्यादी अवतार घेतलेले आहे. या अवतारामध्ये भगवंत जे पण काही बोललेले आहे, ज्या पण लीला केलेल्या आहेत त्या मधुर आहेत, शाश्वत आहेत, नित्य नवीन आहेत, हे समजून आपण वारंवार लीला श्रवण करा. असे महामुनी जे आहे वरिष्ठांच्या घरी फार येत नाही, तेव्हा ग्रहस्थांनी महामुनींच्या आश्रमात जाऊन त्यांचा संग करावा, हे ग्रहस्थांचे कर्तव्य आहे. भगवंतांच्या कृपेमुळेच भक्त मिळतात. संसारामध्ये भक्त सुलभ आहे, अशी कधी वेळ नव्हती की साधू या जगात नाही. तेव्हा भक्त हेच भौतिक जगतात चालते फिरते सर्वश्रेष्ठ प्रयागराज तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा आपण जर वरिष्ठ भगवंतांकडून या ठिकाणी वरिष्ठ भक्तांकडून आपण कथा श्रवण करतो, ते खऱ्या अर्थाने ते साधू, ते भक्त वरिष्ठ हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहेत आणि ते कथा रूपाने आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने पापाचा नाश करता, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि 10वा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की 64 प्रकारच्या भक्तीमध्ये या ठिकाणी 9 भक्ती प्रधान आहे. त्याच्यामध्ये नाम संकीर्तन ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या समान दुसरी श्रेष्ठ कुठलीही भक्ती नाही. म्हणून नाम संकीर्तन हा या भौतिक जगताचा, या कलियुगातला सगळ्यात श्रेष्ठ असा भक्तीचा मार्ग आहे. तेव्हा 3 गोष्टीमध्ये भक्तांनी या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवंतांचे नाव हे सर्वश्रेष्ठ आहे, भगवंतांचे वैदिक ग्रंथ आणि भगवंतांची कथा करणारे वैष्णव यांच्यावर आपली पूर्ण श्रद्धा सांगावी की ते जे सांगत आहेत ते पूर्णपणे सत्य आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत, परम ब्रह्म आहेत, त्यांच्या लीला सत्य आहेत, ते आदराने ऐका. याला श्रद्धाधान म्हणतात. तेव्हा कृष्ण भक्त कसे? कृष्ण भक्त निष्काम, अतेव शांत, भक्ती मुक्ती सिद्धी कामी, सकिली अशांत. तेव्हा भक्तीच्या मार्गामध्ये कृष्ण भक्त हे शांत आहे, बाकी सगळ्या मार्गातले लोक अशांत आहेत, कारण ते निष्काम नाहीत. म्हणून आपण शांत अशा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या गराड्यात म्हणजे संघामध्ये राहावा. ते जर नाही केलं आपल्याला अशांत लोक, म्हणजे हे काही असंग ज्याला म्हणतात भौतिक लोकांचा, ते आपल्याला गारड्यात घेतील. म्हणून आपण भक्तांच्या संघात राहा आणि जेव्हा मेळ मिळेल तेव्हा शुद्ध भक्तांच्या बरोबर कीर्तन करा, कथा करा. हे ग्रहस्थांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. श्रीमद भागवत 7:14-4 मध्ये ग्रहस्थाचे कर्तव्य सांगितले आहे की त्याने सत्संगामध्ये भगवंतांच्या प्रेमी भक्तांचा संग केला पाहिजे आणि हळूहळू क्रमशः आपल्या स्वतःचा देह, पत्नी, मुले, आत्मजनांच्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे. आसक्तीचा त्याग, परिवाराचा त्याग नाही. कर्तव्य बुद्धीने परिवाराच्या लोकांमध्ये कर्तव्य बुद्धीने राहा, परंतु या ठिकाणी आसक्तीचा त्याग करा. म्हणून नारद मुनी म्हणतात सत्संगाद्वारे दुस्संग सोडा.
आणि एक लक्षात ठेवा, आपण भगवंतांच्या भक्तांचा संग करा. फार सुंदर तत्व या ठिकाणी सांगितलंय. आणि आपलं प्रेम जसं आपण आपल्या स्वजनांवर करतो तसं भक्तांवर प्रेम करा. तेव्हा खऱ्या अर्थाने हळूहळू आपली देह, पत्नी, पुत्र यांची आसक्ती सुटेल. याचा अर्थ आपण परिवाराच्या लोकांच्या प्रती आसक्ती सोडा, परिवाराला नाही. आणि भगवंतांचे जर चरणकमलाचा आश्रय घ्यायचा असेल तर हे महत्वाचं आहे. तेव्हा लक्षात ठेवा की घरात दुःख आहे. आपण म्हणतो हे संसार दुःख लायलंय, पण आपल्याला दुःख का या ठिकाणी जाणवत नाही? कारण या दुःखामध्ये राहण्याची आपल्याला सवय झालेली आहे. म्हणून या संसाराचं मी दुःख भोगत आहे का याची या ठिकाणी अथा तो ब्रह्मजिज्ञासा करा. मग आपल्याला कळेल की आपण खरोखर या भौतिक जगतामध्ये दुःखात आहे. आपण भगवंतांपासून विन्मुख झालेलो आहे आणि आपल्याला भगवंतांच्या सन्मुख. मग आत्म्याचं हित कशात आहे? आत्म्याचं हित आहे भगवंतांच्या कीर्तनात आणि भगवंतांच्या कथा श्रवणात आहे. यासाठी तुम्हाला शरीराला कष्ट झाले तरी चालते, पण आत्म्याच्या हितासाठी तुम्हाला कथा कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये भाग घेतला पाहिजे. यामुळे आपल्या आत्म्याची उन्नती होते. तर अशा रीतीने आपण भागवतम मधले काही श्लोक आणि या ठिकाणी श्रीमद राधा गोविंद महाराजांचे आपण या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न केला संदेश. आता आपण वैष्णव आचरण रसायन पाहू. आतापर्यंत 17 पाहिले. 18वा आहे सदैव काही बोलण्यापूर्वी अथवा काही करण्यापूर्वीच अगोदरच सावधानतेने बोलावे आणि करावे. का करावं? काही करण्यापूर्वी, काही बोलण्यापूर्वी आपण विचारपूर्वक बोलावं, सावधानतेपूर्वक कृती करावी. कारण या जगात प्रतिक्षण तुमचं मूल्यांकन करणारे लोक असतात. एवढेच नाही तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, परंतु परमात्मा देखील आपल्या सर्व कृत्यांचे साक्षी आहेत. ही गोष्ट सदैव आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि आपण नेहमी काही बोलण्यापूर्वी, काही करण्यापूर्वी सावधानतेने, अतिशय विचारपूर्वक या गोष्टींचे चांगले वाईट काय परिणाम होतील, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, याचं आपण सदैव निरीक्षण परीक्षण करत आतल्या आत या गोष्टी आपण करायला पाहिजे. या भौतिक, दुसरं आहे 19वे, या भौतिक जगतामध्ये मी आणि माझे या भावनेपासून स्वतःला वाचवावे आणि आध्यात्मिक अहंता आणि ममता यांची स्वीकार करावी. म्हणजे देहात्मबुद्धीत राहणे. थोडक्यात मी आणि माझं असं कोण व्यक्ती करतं? तर तो देहात्मबुद्धीत असला तर तो व्यक्ती या ठिकाणचा अशा पद्धतीने कृती करतो. परंतु आध्यात्मिक आत्मिक स्तराला जेव्हा वाढतो तेव्हा अवघे विश्वच माझे घर. हे सगळे जीवात्मे भगवंतांचे अंश आहे आणि अंश म्हणून आमचा आपसामध्ये सर्व या ठिकाणी संबंध आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आणि मग त्याची अहंता आणि ममता ही बदलते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 20वा या ठिकाणी आहे की आपण 3 गुणांना आपल्याला माहित आहे, सत्वगुण, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. तेव्हा आपण नेहमी सात्विक बोलावं, सात्विक क्रियाकलाप करावे, सात्विक विचार करावा, सात्विक भाव ठेवावे आणि आपले सात्विक स्वरूप टिकून ठेवण्याची, शेत करण्याची प्रयत्न करावे. यासाठी काय लागेल? आपल्याला 3 गुणांची माहिती लागेल की कोणत्या गुणामध्ये काय. आपल्या सुदैवाने 11, 12, 13 एप्रिलला श्रीमान सच्चिदानंद प्रभूजी हे सोलापूरमध्ये या ठिकाणी 3 मोड्स ऑफ नेचर अशा 3 या विषयांवर या ठिकाणी 3 गुणांवर या ठिकाणी रिट्रेट घेणार आहेत. तेव्हा अजून आपल्याला या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजू शकतील. हे जे काही वैष्णव आचार रसायन आहे आणि दैन्य विरोचन आहे, हे त्यांच्याच लिटरेट मधून आम्ही जे शिकलो आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक क्षण भक्तिमय मनोदृष्टी बनवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. 21वा मुद्दा आहे की प्रत्येक क्षणी आपण काय करायला पाहिजे की आपली जे मन आहे ना याच्यामध्ये भक्तिमय मनोदृष्टी बनवून ठेवायला शिकण्याचा प्रयत्न करावा. आणि याच्यानंतर 22वा आहे राजसिक म्हणजे रजोगुणातील
आणि तामसिक म्हणजे तमोगुणातील वस्तू आणि क्रियाकलाप यांना पाहणे आणि त्यांच्यावर ध्यान केंद्रित करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की रजोगुण आणि तमोगुण याच्यामुळे हा किती खतरनाक आहे. याचं या ठिकाणी आपण चिंतन मनन कुठल्याही प्रकारे करू नये. पश्चातापाच्या पीडामध्ये पुढचं 23व, जळण्याच्या तुलनेमध्ये नियम पालनाचे, शिस्तीचे कष्ट सहन करणे खूप चांगले आहे. एखादी गोष्ट आपण करतो आणि नंतर पश्चाताप करतो, परंतु ती पीडा टाळा आणि त्याच्यापेक्षा हे भक्तीमध्ये जे सांगितलेले नियम आहे, शिस्त आहे, त्याचे आपण पालन करत सहन करणं हे आपल्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामध्ये 24व्या या ठिकाणी श्लोक आहे, सदैव आपल्या क्षमतेचे स्मरण करावे. आपण बऱ्याच वेळा आपली क्षमता नसताना अनेक वल्गना करत असतो, परंतु आपली क्षमता काय याचं आपण नेहमी आत्मनिरीक्षण परीक्षण करावं. आणि आपल्या या ठिकाणी लिमिटेशन्स म्हणजे सीमा काय आहेत, अडथळे काय आहे, बाधा काय आहेत, याच्यापासून आपण या ठिकाणी अवेअरनेस, जागरूक राहून स्वतःला या विचारांपासून वाचायला शिकलं पाहिजे. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे, तो अतिशय महत्वाचा आहे की मनन, कुठली श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, याच्यात मनन जे आहे ते स्मरणाच्या प्रती आपण सदैव उत्साहित राहिलं पाहिजे. आपण भक्ती मार्गामध्ये जेव्हा बघतो, आपण श्रवण करतो, कीर्तने दुसऱ्यालाही सांग, पण आपण मनन करत नाही. हा एक भक्तीमधला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. तेव्हा आपण काय करायला पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि जे मनन केलं आहे ते क्रियान्वयन म्हणजे अंमलात आणण्याच्या हेतूने प्रयत्न केले पाहिजे. असं आपलं आचरण रसायन असलं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण दैन्य विरेचन या ठिकाणी अध्ययन करूया. भगवान श्रीकृष्ण यांना विनम्रता अत्यंत प्रिय आहे. आणि जर आपण विनम्र असाल तर आपण उत्तम अधिकारी भक्तांचा संग करू शकतो, त्यांची सेवा करू शकतो आणि त्यांच्याद्वारे आपल्याला भक्तीचे ज्ञान शिकणे अत्यंत सरळ होते. म्हणून विनम्रता फार आहे. एक गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे, आपण हा मृत्यूलोकातून मरणार आहे. म्हणून काय एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मी आत्ता आहे ना भक्तिमय कार्य करणारे, आजपासून 100 वर्षांनी माझी कोणीही आठवण करणार नाही. हे आपण मनात, मी कोणी आहे नथी, मी पतित आहे, हा जो दैन्य भाव आहे ना, हा नेहमी लक्षात ठेवा. 100 वर्षांनी कोणी कोणाला ओळखत नाही. स्वतःला महान, त्याच्यानंतर 15वा, स्वतःला महान समजणे आध्यात्मिक स्तरावर आत्महत्या करण्यास समान आहे. आपण याचा मुद्द्याचा आपण पहिल्या याच्यामध्ये 17 आपण हा बघितलेला आहे. 16, कुठल्याही प्रकारची सफलता प्राप्त करण्यासाठी आपण 100% भगवान श्रीकृष्ण यांच्यावरच निर्भर राहावे. माझी काही क्षमता नाही, मी काही करू शकत नाही. जर भगवान श्रीकृष्ण यांची इच्छा असेल, भगवंतांची कृपा असेल, तर मी भगवंतांच्या कृपेवर अधीन. मी फक्त माझ्या हातात काय आहे, मी त्यांना प्रार्थना करेल, मी गुरूंना प्रार्थना करेल, याचनेची प्रार्थना करेल की मला या कामामध्ये यश द्यावं. परंतु कुठल्याही कार्यामध्ये मी सफल तेव्हाच होईल ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण मला या ठिकाणी ती शक्ती देतील, ते सामर्थ्य देतील, तरच मी या ठिकाणी म्हणजे मी माझ्या हातात काही नाही, मी नियंत्रक नाही, हे आपण या ठिकाणी याद्वारे समजू शकतो. आणि याच्यामधला शेवटचा मुद्दा आहे, जोपर्यंत आपण पूर्णपणे विनम्रता आपल्या जीवनात आचरण करणार नाही, तोपर्यंत आपण याच प्रकारे कनिष्ठ किंवा त्यापेक्षाही खालच्या स्तरावर अनेक जन्म घेत राहू. म्हणून विनम्रता किती महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. जर आपण विनम्र असू तर आपण या ठिकाणी जे काही आध्यात्मिक गोष्टी आहे त्याचं आचरण करू शकतो. आणि त्या आचरण केल्याशिवाय आपण कनिष्ठ आणि नवोदित भक्ताच्या स्टेजवरच राहू आणि अनेक वेळ आली तर अनेक जन्म आपण याद्वारे घेत राहू. हे आपण लक्षात. आपण वैष्णव आचरण बघूया. उपदेशामृत मध्ये भक्तांचे, निरनिराळ्या भक्तांशी व्यवहार कसा असावा, आपली वागणूक कशी असावी. तर भक्तीच्या 3 स्तरामध्ये उपदेशामृत मध्ये घरी जाऊन 5वा श्लोक
या ठिकाणी वाचायचं आहे. कृष्ण ते यस्य गिरी ते मनसा इंद्रियात दीक्षास्तिचे प्रणती भक्ष भजंत मिशम शाश्रुषया भजन मन अनन्य मन्या निंदा दिशून्य रुद्मी इप्सित संग लब्ध्या. तर शील रूप गोस्वामी सांगतात, जो भक्त, 3 स्तर सांगतात. पहिला स्तर, जो भक्त भगवान श्रीकृष्णांचे पवित्र नाम जपतो त्याला वांशिक वंदन अर्पण करावे. 2, जो भक्त दीक्षित आहे त्याला नम्रपणे प्रणाम करावा. आणि 3, जे शुद्ध भक्त भगवंतांच्या अहेतुकी सेवेमध्ये अविचलितपणे संलग्न आहे, ज्यांचे हृदय निंदक प्रवृत्ती विरहित निंदादी शून्य आहे, अशा भक्तांचा संग घ्यावा आणि दृढ श्रद्धेने त्यांची सेवा करावी. हे आपण फार महत्वपूर्ण गोष्ट आपल्या आचरणामध्ये आणली पाहिजे. दुसरी आहे आध्यात्मिक गुरूंशी वागणे. प्रत्येकाने आपल्या आज्ञाधारकपणाने नम्रपणाने गुरूंची सेवा केली. गुरूंची सेवा म्हणजे काय? गुरूंच्या आज्ञेचं पालन, गुरूंना दिलेल्या वचनाचं पालन करणं, ही सगळ्यात मोठी गुरूंची सेवा आहे. प्रत्येकाला वपू सेवा मिळत नाही, पण प्रत्येकाला वाणी सेवा मात्र या ठिकाणी प्रत्येकाला मिळते. आणि म्हणून दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलंय की गुरुच्या आज्ञा ज्या आहेत, एखाद्याने स्वतःचे जीव की प्राण जीवन समजावं. इतकं आपल्या जीवनाचा प्राण कुठे आहे? तर गुरूंच्या आज्ञा पालनामध्ये, अशी आपल्या ठिकाणी हे आहे. गुरु जेव्हा उपस्थित असतात त्यांच्या परवानगीशिवाय गुरूंना दुसऱ्याला उपदेश करू नये. आलं का? गुरुबंधून ठीक आहे, स्वतःच्या गुरूंना कधी उपदेश करू नये. त्याच्यानंतर आध्यात्मिक गुरूंशी वाद करू नये. गुरूंच्या समोर त्यांच्या बरोबरीच्या आसनावर बसू नये. जसं श्रीकृष्ण यांची प्रतिमा असते, फोटो लावलेले असतं, तर तेव्हा प्रतिमा नव्हे, तुम्ही साक्षात नंदनंदन असं आपण या ठिकाणी समजतो. तसं तेच तत्व गुरूंच्या, आध्यात्मिक गुरूंचं छायाचित्र जे असतं, ते गुरु म्हणजे छायाचित्र म्हणजे साक्षात गुरुच असतो. त्यांना त्याप्रमाणे आपण आदर सन्मान करायला शिकलो पाहिजे. आणि आध्यात्मिक गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्या शिष्यांची सेवा होय. तर आपल्या गुरूंचे शिष्य जे असतात त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी सेवा करायला पाहिजे. आता वरिष्ठ वैष्णवांशी आपण कसा सेवा करायला पाहिजे? तर ज्येष्ठतेच्या साखळीमध्ये सर्वात ज्येष्ठ गुरु आहेत. गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी आहे, म्हणून भगवंता इतकाच त्यांचाही सन्मान केला पाहिजे. यानंतर संन्याशीमध्ये ज्येष्ठतेचा विचार करायला पाहिजे. ज्यांनी अगोदर संन्यास घेतला आहे ते सर्वात ज्येष्ठ. त्याचप्रमाणे जेव्हा संन्याशांना आपण पाहतो तेव्हा मोठ्या आदरानं त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करावा. असं म्हणतात, जर संन्याशी दिसतात जर आपण दंडवत प्रणाम केला नाही तर आपल्याला त्यामुळे पाप लागून आपण नरकात जातो. म्हणून आपण आपलं आध्यात्मिक ज्ञान नष्ट होतं. म्हणून संन्यासी दिसताच तात्काळ दंडवत प्रणाम करा. मायावादी जे संन्यासी आहे त्यांचा संग घेत नाही, ऐकायचं नाही, परंतु त्यांचा सन्मान द्या त्यांना. त्याच्यानंतर गुरुबंधून इतकाच स्वतःच्या गुरुबंधूंना इतकाच दुसऱ्या बांधवांना सुद्धा आपण सन्मान आदर करा. ज्या भक्तांनी ब्राह्मण दीक्षा घेतली आहे त्यांचाही सन्मान करा. त्यांची ज्येष्ठता अशी आहे, अगोदर ज्यांनी ब्राह्मण दीक्षा घेतली आहे तो या ठिकाणी हरिनाम दीक्षेच्या बाबतीत तोच या ठिकाणी नियम होतो. म्हणून वरिष्ठ आपण कोणाला समजायचं? आपल्या अगोदर ब्राह्मण दीक्षा झालेली आहे, हरिनाम दीक्षा झाली आहे, त्याच्या आपण या ठिकाणी सन्मान आदर केला पाहिजे. जे भक्त वयाने ज्येष्ठ आहे त्यांचा विशेष सन्मान झाला पाहिजे. वयस्कर भक्तांना प्रत्येक वेळी उचित सवलत त्यांना बसायला खुर्ची दिली पाहिजे. त्यांना प्रसादाला जर काही रांगेमध्ये या ठिकाणी उभे राहायला अडचण होत असेल त्यांना आपण ताट बनवून त्यांना त्या ठिकाणी ताट दिलं पाहिजे. या गोष्टी आपण लक्षात पाहिजे. ज्येष्ठ वैष्णवांच्या उपस्थित त्यांच्या परवानगीशिवाय दुसऱ्याला उपदेश करू नये. जर 2 वरिष्ठ वैष्णव वाद करत असतील तर त्या ठिकाणी कोणाची बाजू घेऊ नये, तटस्थ राहा. आरती झाल्यानंतर पंचारती भक्तांना देताना, म्हणजे ज्यावेळी आपण बघतो की ज्यावेळी भगवंतांची तुळशी आरती असो, गुरु आरती, तर सर्वप्रथम जे ज्येष्ठ आहे त्यांना या ठिकाणी दिली असते. आणि त्याच्यानंतर गुरुबंधू भगिनीशी कसा व्यवहार करावा?
गुरुबंधू काय म्हणतात, एकमेकांना प्रभू म्हणतात. प्रभू म्हणावं, पण प्रभू होण्याचा प्रयत्न करू नये. आपण नेहमी दासत्वाच्या भावनेमध्ये या ठिकाणी राहावं आणि माताजींना माताजी म्हणावे. आणि सर्वजण हे भगवंतांचे सेवक आहेत, या गोष्टीचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा भक्त एकमेकाला या ठिकाणी भेटतात, तेव्हा वांछा कल्पतरू वच्च कृपा सिंधू वच पतिताना पावने भो विष्णुवे बो नमो नमो असं म्हणत एकमेकांना आपण खाली वाकून ही प्रार्थना म्हटली पाहिजे. दुसरं एक महत्वाचं आहे, ज्यांच्या दीक्षा झालेल्या आहे त्यांचं भौतिक नाव आपण या ठिकाणी हाका मारू नये, तर एकमेकांना भगवंत दीक्षित नावानेच आपण त्या ठिकाणी हाका मारल्या असते पाहिजे. गुरुबंधू भगिनी काही कारणाने अडचणीत आले असतील, त्यांना आजारपण, सदस्यांचा मृत्यू झाला, काही कारणाने त्यांचा मानसिक उद्रेक झाला, तर त्यांना आपण मदत केली पाहिजे. संकटाच्या गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. म्हणून भक्तांच्या आपसातील संबंधाची संकटाच्या वेळी खरी परीक्षा होते. म्हणून या घटना भौतिक आहे, म्हणून असं म्हणू नये की याच्या घरात मेलाच मरण मिळाला म्हणून मिळाला, अडचणीत असं असं न करता आपण त्याच्या सुखदुःखांमध्ये या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. म्हणून म्हटलं गेलंय, जसं तुम्ही तुमच्या घरातल्या स्वजनांशी व्यवहार करतात, तसं तुम्ही जोपर्यंत तुमच्या बरोबरच्या सोबतच्या भक्तांवर, वरिष्ठ भक्तांवर, कनिष्ठ भक्तांवर प्रेम करत नाही, तोपर्यंत तुमची भौतिक संसारातली आसक्ती कमी होत नाही. एखाद्या भक्ताचा जर पतन झालं काही कारणास्तव, त्याला हिनवू नये, उलट त्याला गुरूंच्या चरणापाशी आणण्याचा प्रयत्न करावा, भगवंतांच्या चरणापाशी आणण्याचा प्रयत्न केला. शील प्रभुपादांना वैष्णव संबोधन कृष्ण कृपा मूर्ती म्हणून या ठिकाणी संबोधलं पाहिजे. गुरु आणि संन्याशांना पतित पावन महाराज म्हणून या ठिकाणी संबोधलं पाहिजे. ब्रह्मचार्यांच्या नावानंतर ब्रह्मचारी अशी संबोधन या ठिकाणी केलं पाहिजे. लक्षात ठेवा, संन्यासांना महाराज, स्वामी किंवा गोस्वामी म्हटलं पाहिजे. कुणाच्याही नावाची सुरुवात ही श्रीमान या भक्त याच्या नावाने केली पाहिजे. आलं का? त्याच्यानंतर असंग करू नये, वैष्णवांना सामान्य दृष्टीने पाहू नये. उपदेशामृत मध्ये सांगितलं आहे की भक्त जरी हलक्या कुळातील असतील, त्यांना शारीरिक काही कुरूप असेल, त्यांचा रंग काळा गोरा काही असेल, शरीरामध्ये व्यंग असेल, ते रोगग्रस्त असतील, तरी त्यांना सन्मान द्यावं. त्यांना या ठिकाणी भौतिक दृष्टिकोनातून पाहू नये. त्यांचे भगवंतांची सेवा करतो त्याला पवित्र समजायला पाहिजे. हे सगळ्यात या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि आपण वाचून घ्या, मी उद्या टाकणार आहे. वैष्णवांचे शरीर हे एक मंदिर आहे, म्हणून वैष्णव दिसताच आपण त्यांना या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. त्यांचे शरीर ओलांडून जात नाही. दोन भक्तांमधून जाताना आपण या ठिकाणी हात पुढे करून या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर वैष्णवांमध्ये प्रेमाचा व्यवहार असतो. उपदेशामृत श्लोक क्रमांक 4, ददाती प्रतिगुणाती गुह्यम आख्याती पुच्छंती. हा जो काही श्लोक आहे हा लक्षात ठेवा, घरी जाऊन वाचा. आणि तो वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भेट वस्तू देणे, भेट वस्तू स्वीकारणे, विश्वासाने मन मोकळे करणे, भगवत सेवेबद्दल पृच्छा करणे, प्रसादाचा स्वीकार करणे, प्रसाद देणे, हे या ठिकाणी महत्वपूर्ण व्यवहार आहे. गृहस्थाचे कर्तव्य आहे की त्याने इतर वैष्णवांना घरी प्रसादासाठी निमंत्रित करायचे, भेट देऊ शकतो. आणि सगळ्यात मौल्यवान भेट काय आहे जे आपण देऊ घेऊ शकतोय, ती म्हणजे कृष्ण कथा किंवा कृष्ण भावनेचे दिव्य ज्ञान. आलं का लक्षात? हे आपण करा. वैष्णव अपराध कधी या ठिकाणी करू नये. भक्त म्हणजे त्याने सर्व परिस्थितींना आणि भौतिक घडामोडींना सहन केले पाहिजे. तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत पूर्णपणे संलग्न असल्याने इतर वैष्णवांमध्ये तो दोष पाहत नाही. ही गोष्ट आपण, म्हणून प्रभुपाद म्हणतात की वैष्णव कसा असावा, तर तो सभ्य व्यक्ती असावा. जेव्हा कोणी वैष्णव अपराध करतो त्याची धार्मिकता, ऐश्वर, यश, अपत्य हे सगळे या ठिकाणी बोलतो. जो कोणी वैष्णवाला मारतो, अनादर करतो, तो त्या नरकात जातो. तो 4 प्रकारचे वैष्णव अपराध दिलेले आहेत. जातीबद्दल वैष्णवांना दोष देणे, चुकांबद्दल बोलणे, न कळत सुधारण्याची संधी न देणे,
वैष्णव अपराध कसा नसतो, तो एखाद्याने जर वैष्णव अपराध केला असेल तर त्याने तत्काळ वैष्णवांचे चरण धरून माफी मागावे. वैष्णव दयावान असल्याने ते तत्काळ माफ करते. तर वैष्णवांच्या चुका कोण सुधरू शकते याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर माताजी स्त्रियांशी कशा प्रकारचा आपण या ठिकाणी व्यवहार केला पाहिजे. स्त्रियांना सर्व प्रकारचा उचित सन्मान द्या. त्याच्यानंतर ब्रह्मचार्याने प्रत्येक स्त्रीकडे माता म्हणून पाहावे. गृहस्थांनी आपल्या पत्नी व्यतिरिक्त प्रत्येक स्त्रीकडे माता म्हणून बोलावे. ब्रह्मचार्याने केवळ सेवेसाठी स्त्रियांशी बोलावे, त्याहून अधिक नाही. स्त्रियांचा अपमान करू नका, त्यांचा द्वेष करू नका. अतिथींशी कसा या ठिकाणी व्यवहार करा ही पण सांगितले. अतिथी देवो भव. आपल्या घरात जर एखादा वैष्णव आला, त्याला कमीत कमी बसायला आसन द्या, पाणी द्या, त्याला त्या ठिकाणी काही अन्न पदार्थ द्या. अशा या प्रकारचे भक्तांना या ठिकाणी आपण चरण स्पर्शन करून देऊ नका. आलं का लक्षात? भक्तांना आपण नास्तिक भक्त्यांचा संग टाळा, परंतु त्यांना विनम्र भावाने या ठिकाणी आदर द्या, सन्मान करा. त्यांना हात जोडून आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणू शकतो. त्यानंतर एखादा व्यक्ती बाहेरचा अचानक आपल्या गुरु, वैष्णव आणि शास्त्रांवर टीका करताना भेटली तर त्याला शांतप्रमाणे मुद्देसूद प्रमाण देऊन त्या व्यक्तीचा पराभव करा. नसल जमत जागा सोडून निघून जा. लोकांशी व्यवहार अहंकाराने करू नका. सार्वजनिक स्थानी बसून राजकारणाच्या गप्पा टप्पा करू नका. क्रोध लोकांमध्ये करू नका. मूर्ख, पापी, त्रासलेले, कुरूप, पतित, अपंग व्यक्तींचा उपहास करू नका. इथं संपलेले. आता शेवटचा आपण या ठिकाणी गृहस्थ आश्रम जो भाग 7 आहे. आता 1-2 मिनिटातच मी या ठिकाणी 5 मिनिटात फक्त सांगतोय. मी पूर्ण PDF टाकणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये गृहस्थ आश्रम महत्व आणि हेतू जे सांगितलेले आहे, कर्तव्य जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहे, की गृहस्थ आश्रम हे एक स्थान आहे ज्याच्यामध्ये कृष्ण हे केंद्रबिंदू. गृहस्थ आश्रमाचा केंद्रबिंदू सुद्धा कृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. ते वाचून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य 4ही आश्रमातील सदस्यांची सेवा करणे, यज्ञ करणे, सर्व जीवांना आज्ञा करणे, वरिष्ठांची सेवा करणे, अतिथींची सेवा करणे, गरिबांवर दया करणे, भक्तांची सेवा करणे, सतत पवित्र भगवन नामाचा जप करणे, हे गोष्टी केल्या पाहिजे. जीवन पद्धती आणि उदरनिर्वाह कसा केला पाहिजे, सकाळी प्रातःकाळी लवकर उठून नामजप कशा पद्धतीने या ठिकाणी केला पाहिजे, समर्पण आपण या ठिकाणी केलं पाहिजे. संकीर्तन यज्ञ हाच या जगातला परिपूर्ण यज्ञ आहे, त्याचा आपण या ठिकाणी ठेवलं पाहिजे. अतिथी देवो भव आहे, त्याच्यात सगळं वाचून घ्या तुम्ही काय काय आहे. हरिभक्ती विलास मधून सांगितले आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करा, इतर जीवांची सेवा करा. जे पुत्र आहे त्या पुत्र प्राप्तीच्या संदर्भात दिले. संस्कार करायला कोणते केले पाहिजे, मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे, स्त्रियांचा नेहमी आदर आणि गौरव कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर स्त्रियांचं रक्षण कसं करायला पाहिजे, त्याच्यानंतर पती म्हणून आपले कर्तव्य काय आहे. जर पती आपल्या आश्रितांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सोडू शकत नसेल तर त्याने पती होऊ नये. फार महत्वाचं तत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्याप्रमाणे आपण सगळ्यांचं आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचं जन्म मृत्यू म्हणून पितान सत्स्यात स्वजनन सत्स्यात असा श्रीमद भागवत मध्ये या ठिकाणी स्कंदामध्ये जे सांगितलं आहे ते त्या ठिकाणी याचं पत्नीचं रक्षण करा आणि पत्नीचे कर्तव्य सांगितले आहे. हे सगळं उद्या मी या ठिकाणी तुमच्या याच्यात टाकतो. तर गृहस्थ आश्रमामध्ये गुरुकिल्ली सांगितलेली आहे, संस्कार कोणते आहेत त्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण या ठिकाणी शांततेने या ठिकाणी पूर्णपणे ऐकून घेतलं. त्याचप्रमाणे श्रीमान श्रीकृष्णदेव प्रभूजी यांनी या ठिकाणी संधी दिली. त्यांच्या सूचनेवरूनच आपण या ठिकाणी वैष्णव आचारसंहिता घेतली. तेव्हा मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हे जे आपण सांगितलं ते एकाच ग्रंथामध्ये आहे का? काय काय आता हे 3-4 दिवस जे तुम्ही सांगताय ते एकाच ग्रंथामध्ये आहे का? 4 ते 5 पुस्तकांमधले श्रीमद भागवत,
त्याच्यानंतर श्रीमान सच्चिदानंद प्रभू जे आहेत हे त्यांनी काय दिले, फक्त वैष्णव आचारसंहिता मी आता शेवटी जी सांगितलेली आहे ना ती एका पुस्तकामध्ये आहे. परंतु जसं ग्रहस्थांचे सदाचार, त्याच्यानंतर श्रीमद भागवत या सगळ्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून या ठिकाणी हे सर्व सांगितलं आहे. ते सगळं पीडीएफ घाला म्हणजे हे करायला मिळेल, वाचायला मिळेल. मग मी लेखी प्रत्येक ग्रुपवर जे काही सांगितलेलं आहे ते लेखी स्वरूपात देतो आहे. उद्या पण मी ते लेखी स्वरूपात टाकणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी हरे दंडवत कृष्णा प्रणाम. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे राम कृष्ण प्रभुजी हरे दंडवत प्रणाम. राम.